ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो, जे शिव विचारांचं बीज या ठिकाणी रुजवायचंय, पेरायचंय. आजची तरुणाई इतरत्र भटकत असताना या तरुणाईनं काय करायला हवं आणि काय करायला नको, माझ्या छत्रपती शिवाजी राजाला अभिप्रेत असलेला तरुण मांडण्यासाठी, शोधण्यासाठी, शिव विचारांचं जे पुष्प आहे, जे पुष्प या ठिकाणी गुंफण्यासाठी आपल्याच गावचं सुपुत्र, ज्याची लहानपणापासून वाढ पुणे शहरामध्ये झालेली असली तरी सुद्धा गावच्या मातीशी नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व, एका कळीपासून ज्या पद्धतीने फुल होतं तसं हे फुलणारं व्यक्तिमत्व अतिशय कमी वयामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती 2 पुस्तकं लिहिलेले आहेत आणि तेही इंग्रजी भाषेतून, असा हा आपल्या गावचा सुपुत्र सुजित नामदेव तांबे आपल्या समोर शिव विचारांचं पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करतो. सुजित नामदेव तांबे. सर्वप्रथम मला इथे कीर्तेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने शिवव्याख्याता म्हणून बोलावल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाबली शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्य संकल्पक, ज्यांनी स्वराज्य निर्माते होते ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी ते स्वराज्य रक्षिले ते छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणाचं बीज रोवलं, या सर्वांना, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि माझे मायबाप बंधू भगिनींनो, तुमच्या साक्षीने मी शिवव्याख्यानाचं सुरुवात करत आहे. आजचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज आणि तरुणाई. तरुणाई म्हणलं की तुम्हाला वाटेल की फक्त कॉलेजची पोरं. कॉलेजची पोरं नाही मित्रांनो. तरुणाई म्हणजे वय वर्ष 16 ते वय वर्ष 60 ला मी तरुण मानतो. किंवा कारण 60च्या पुढे व्यक्ती थोडासा त्याचा थकल्यागत शरीर होतं. तर सर्वांसाठी ते व्याख्यान आहे. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आज आहे. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया वार मंगळवार रोजी शिवनेरी गडाच्या किल्ल्यावर झाला. तिथे शिवाई देवीचं अधिष्ठान असल्यामुळे त्यांचं नामकरण शिवाजी असं ठेवण्यात आलं. मी त्यांच्या बालपणाकडे न जाता त्यांच्या तरुणपणाकडे येतो. वय वर्ष 14 हे बालपणाचंच असतं थोडक्यात. आज 8वी 9वीची मुलं आपण बघतो की वय वर्ष 14 त्यांचं असतं. तो एक लहान शिवबा रायरेश्वराच्या पठारावर शंकराच्या मंदिरात जातो. त्याच्या मनात एकच विचार असतो, हा भयंकर प्रकार काय माजवला आहे. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, हे फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, अरबी यांनी जो भारत मातेला त्रास देण्याचा जो तांडव सुरू केलेला आहे त्याला कोणीतरी थांबवायला हवं. कोण थांबवणार या गोष्टींना. शंकराच्या महादेवाच्या पिंडीवरती हे करंगळीला तलवार लावून रक्ताची धार त्या पिंडीवरती अभिषिक्त करून महाराजांनी एक शपथ घेतली. आणि ती शपथ नव्हती, ती इतिहासाला कलाटणी देणारी एक प्रसंग होता. महाराजांच्या मुखातून शब्द पडले, ते पुढची 50 वर्ष त्यांनी करून दाखवलं. छत्रपती शिवराय शिवबा असताना, लहानपणी असताना म्हणाले की आता बास झालं, पुरे झाला यांचा अत्याचार. इथून पुढे स्वराज्य हे लेकीबाळींचं असेल, संस्काराचं असेल, साधू संतांचे असेल. आता थांबणे नाही. तो विचार आजची मुलं 14व्या वर्षी करू शकतील का, हा माझा प्रश्न आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी.
निश्चयाचा महामेरू समर्थ रामदासांनी का म्हणलं असावं? महामेरू म्हणजे अखंड पर्वत, उंच अतिउंच हिमालय एवढा पहाडासारखा, आणि निश्चय केलेला. काय निश्चय केलेला? तो हाच भीष्म प्रतिज्ञा केली होती की मी या जुलमी सत्ताधीश जे होते त्यांच्यापासून या स्वराज्याला मुक्तता देईल. आपण काय निश्चय करतो? 10वी नंतर आपल्याला काय पुढे करायचं याचा तालतोल नसतो. 12वी नंतर कुठं जायचं याबाबत आपल्याला प्रश्न पडलेले असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली, पण आपण त्यातून काय शिकावं? आपल्याला कुठं लढायला जायचं नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण कुठं तलवार घेऊन जाणार नाही. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात जसं की सरांनी सांगितलं, जर तुम्ही शिक्षण योग्य रीतीने घेतलं तर तुमचा पुढील भविष्य काळात फायदा आहे. आणि जर शिक्षण जरी नसेल तरी चालेल, पण अंगात एक कला असावी आणि त्या कलेवर तुमचं राज्य असावं. छत्रपती शिवाजी महाराज इज द ग्रेटेस्ट वॉरियर. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम व्यवस्थापक होते. ही वॉज द ग्रेटेस्ट इंजिनियर. त्यांनी कुठल्या डिग्र्या घेतल्या नव्हत्या, त्यांनी कुठली पुस्तकं वाचली नव्हती, पण त्यांच्यासारखे किल्ले आजचे सिव्हिल इंजिनियरांनी बांधून दाखवावे हे माझं ओपन चॅलेंज आहे. प्रतापगडावर ज्यावेळेस 1956 साली नवीन पायऱ्या बांधण्यात आल्या, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते, भारताचे त्यावेळी पंतप्रधान होते ते, यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. त्या पायऱ्या आज जर तुम्ही बघायला गेल्या तर त्या तुटलेल्या आहेत. आणि बाजूला 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रतापगडावरच्या पायऱ्या आजही जशाच्या तशा आहेत. काम असं करा की त्या क्षेत्राचा तुम्हाला ध्रुवतारा म्हणून ओळखलं पाहिजे. वय वर्ष 18. जसं जसं महाराजांनी तांडव सुरू केलं, रुद्र कसं तांडव सुरू करतो, तसं शिवाजी महाराजांनी ह्या मोगलांच्या छताडावर उभा राहून तांडव सुरू केलं. स्वराज्य वेगाने वाढायला लागलं. हे काय त्या आदिलशहाला जमेना. त्याने काय केलं? शिवाजी महाराजांचे जे वडील होते, आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भोसले कुटुंबाचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. शहाजीराजे भोसलेंनी आपला थोरला पुत्र संभाजी यांच्यासोबत कर्नाटकचा प्रांत सांभाळला आणि जिजाऊ महासाहेबांसोबत शिवरायांना पाठवून पुण्याचा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा भाग दिला. ते दोघांना एकत्र संसार करता आला असता, पण स्वराज्यासाठी, फक्त स्वराज्याच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता की स्वराज्य महाराष्ट्रात पण वाढलं पाहिजे, स्वराज्य कर्नाटकात पण वाढलं पाहिजे. शहाजीराजे भोसले हे आदिलशहाच्या इथे काम करत असत. तिथे अफजल खान म्हणून एक त्याचा सरदार होता, तोही तिथे होता. मुस्तफा खान म्हणून एक होता आणि बाजी घोरपडे एक होता. बाजी घोरपडे आपल्यातलाच, पण फितूर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना रात्रीच्या वेळी साखळदंडाने बांधून बेसावध असताना अफजल खान, बाजी घोरपडे आणि मुस्तफा खान यांनी आदिलशहाच्या हुकुमावरून त्यांना तिथून उचललं. ही बातमी शिवाजींपर्यंत पोहोचली. शिवाजीला आदिलशहाने सांगितलं, तुझं हे स्वराज्य बंद कर, तुझं हे स्वराज्य बंद कर, तुझ्या ताब्यातले सर्व किल्ले माझ्याकडे दे, मी काय तुझ्या वडिलांना सोडणार नाही. आणि एकीकडे वडिलांना गिरफ्तार केलेला असताना मोठे बंधू संभाजीराजे भोसले यांच्यावर देखील एक सरदार पाठवला आक्रमणाला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पण फतेखानाला पाठवलं. वय वर्ष 18 होतं. मित्रांनो, वय लक्षात ठेवा तुम्ही, वय वर्ष 18, 12वीचे विद्यार्थी. शिवाजी महाराजांची मनस्थिती काय असेल? आपले वडील तिकडे तुरुंगात आहेत, मोठ्या भावावर हल्ला झालाय, माझ्यावर हल्ला झालाय, मी आता काय करावं? आणि आपल्याला छोट्या छोट्या समस्या भेडसावल्या की कुणाला मार्क्स कमी पडले, कुणाला काय कमी झालं की लगेच आत्महत्येचा विचार येतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांकडून तुम्ही आदर्श काय घेता? स्वतःला शिवभक्त का समजता? काल वक्तृत्व स्पर्धेमध्ये ताईंनी खूप छान सांगितलं की शिवभक्त म्हणून विसरा. जर तुम्हाला व्यसन करायचं असेल, जर तुम्हाला डीजेच्या तालावरच नाचायचं असेल, जर तुम्हाला आया बहिणींची इज्जत करता येत नसेल, तर तुम्हाला शिवभक्त म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नाही.
कपाळावर कितीही चंद्रकोर लावा, महाराजांसारखी कितीही दाढी ठेवा, तुम्हाला कोणीही शिवभक्त म्हणणार नाही. शिवभक्त म्हणून जगायचं असेल तर शिवविचार हा डोक्यात रुजवला पाहिजे. आजच्या युगात शिक्षण हाच शिवविचार आहे, हे लक्षात घ्या. 18व्या वर्षी जेव्हा ते आसमानी संकट आलं, त्याला परतून कसं लावायचं म्हणून महाराजांनी पुरंदरावर आपला तळ ठोकला आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बुद्धिमान मनुष्य या जगामध्ये होऊन गेलेला नाही. हे तुम्हाला सांगतो का? कारण प्रत्येकाला तर शिवाजी महाराजांनी हरवलं, पण वडिलांना कसं बाहेर काढावं? संभाजीनेही हल्ला परतून लावला, पण गिरफ्तार असलेल्या आपल्या वडिलांना बाहेर कसं काढावं? औरंगजेबाला त्यावेळेस शहाजहान दिल्लीचा बादशाह होता. शहाजहान सोबत पत्रव्यवहार सुरू केले, म्हणजे दिखावा केला आदिलशहा समोर की माझं मुघलांसोबत पत्रव्यवहार चालू आहे. आदिलशहा घाबरला. आदिलशहाला वाटलं आता हा शिवाजी काय आपल्याला सोडत नाही, हा मुघलांना घेऊन आपल्यावर हल्ला करत. त्याने लगेच तात्काळ काही अटी ठेवल्या त्यांनी की मला 2-3 किल्ले पाहिजेत वगैरे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मान्यही केलं. वडिलांसाठी कोणीही काहीही मान्य करायला तयार पाहिजे, कारण आई वडील हे आपल्याला जगापेक्षा कधीही मोठे हवेत, कारण आई वडिलांसारखे संस्कार आपल्याला कोणीही देऊ शकत नाही. इकडे माऊली बसल्यात, इकडे बाप वर्ग बसलेला आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, जास्त वेळ नाही घेणार तुमचा. अफजल खानाने आदिलशहाच्या दरबारात विडा उचलला की मैं लाऊंगा उस सिवा को जिंदा या मुर्दा. तिथे मुस्तफा खान होता, तिथे फतेह खान होता. त्यांना प्रश्न पडला, हा कोण आला आमच्या मागून? आम्हाला भीती वाटते त्या शिवाजी, आणि हा कोण आलाय? बडी बेगम साहेबाला म्हणला की मी घेऊन येईल त्याला, तो काय छोटासा बच्चा आहे, असाच चिरडून टाकतो त्याला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, अफजल खान काही साधा सुद्धा मनुष्य नव्हता. अफजल खान म्हणजे साक्षात महिषासूर. अफजल खान म्हणजे तुम्ही ते WWE लहान मुलं बघत असताल, मार्क हेनरी वगैरे कसे असतात, की असे धिप्पाडचे धिप्पाड 7 फूट. छत्रपती शिवाजी महाराज 5.5 फूटचे होते. तो म्हणला असंच चिरडून टाकतो त्या बच्चाला, त्याचं काय म्हणला माझ्या समोर. त्याचा एवढा दरारा होता की श्रीलंकेतले राजे त्याला घाबरत होते. दिनदार बुच्चिकन, दिनदार कुप्रशिकन अफजल खान. आता दिनदार बुच्चिकन आणि दिनदार कुप्रशिकन म्हणजे तुम्हाला वाटेल यमक जुळणारे शब्द आहेत काहीतरी, पण ह्या पदव्या आहेत अफजल खानाच्या. दिनदार बुच्चिकन म्हणजे मूर्त्या फोडणारा, मंदिर फोडणारा. दिनदार कुप्रशिकन म्हणजे आपल्याला तो काफर म्हणायचा. म्हणजे आपण जे तुळजा भवानीची, जेजुरीच्या खंडेरायाची पूजा करतो ना, आपल्याला काफर म्हणायचा. आपल्याला नष्ट करणारा म्हणजे कुप्रशिकन. अशी त्याची महती. तो स्वराज्यावर 35,000ची फौज घेऊन चालून आला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज केवळ 29 वर्षाचे होते. 29 वर्ष म्हणजे ऐन तरुणाईचं वय. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानासोबत भेटीचा प्रसंग ठरला. अफजल खानाने मुद्दाम आपला कृष्णाजी भास्कर नावाचा एक वकील त्यांच्याजवळ पाठवला की आता मला वाटतंय की आता औरंगजेब काय शिवाजीला मदत करतो का काय. तो परत घाबरला, म्हणून त्याला वाटलं अफजल खानाला ह्याच्याची जास्त युद्धात लढणे योग्य नाही, आपण ह्याला ना भेटून मारू. छत्रपती शिवाजी महाराज ना सावध असायचे, अखंड सावध असावे, दुष्यित कदापि नसावे. छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्या खोडी माहीत होत्या. दक्षिणेतला ज्यावेळेस कनकगिरीच्या वेड्यात संभाजीराजे थोरले बंधू शिवाजी महाराजांचे अडकलेले होते, तर फक्त शहाजीराजांचा मुलगा आहे म्हणून त्या अफजल खानाने त्यांच्या मदतीसाठी आदिलशाहीची फौज पाठवली नाही. संभाजीराजे अभिमन्यू सारखे चक्रव्यूहात अडकले आणि तिथे मारले गेले. आपले थोरले बंधू ज्या व्यक्तीने मारलेत आणि आपल्या वडिलांना ज्या व्यक्तीने कैद केलं होतं, तो व्यक्ती आपल्याला मारायला येतोय. मी म्हणलं मागाशी मी माऊलींकडे येतो, जरा त्या जिजाऊला आपल्या जागी, जिजाऊ मासाहेबांना आपल्या जागी 5 मिनिट ठेवून बघा.
कपाळावरचं कुंकू आहे शहाजीराजे भोसले, त्यांना तो अटक करतो. आपला थोरला मुलगा संभाजीराजे भोसले यांना तो मारून टाकतो. आणि आता धाकटा मुलगा शिवाजीराजे भोसले यालाही मारायला तो आलाय. कुठली आई पाठवाल मुलाला भेटायला? तुम्ही पाठवताल का तुमच्या मुलाला असं जर काय झालं तर? कणखरपणा म्हणजे काय असतो तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. जिजाऊ म्हणजे तेज, जिजाऊ म्हणजे तप, जिजाऊ म्हणजे त्याग, जिजाऊ म्हणजे त्यागाची तपश्चर्या, आणि जिजाऊ म्हणजे एक आईचं मूर्तिमंत उदाहरण. ती घाबरली नाही. त्यांनी शिवाजीला उलट सांगितलं, शिवबा, संभाजीचे उसने घेणे, त्या अफजलल्यास ठार करणे. शिवाजी महाराजांनी पहिलंच ठरवलं होतं की याला मारायचा. शिवाजी महाराजांना माहित होतं दक्षिणेतला एक राजा होता कस्तुरी रंजन, तो पण असाच शूरवीर होता. अफजल खानाने त्याला पराभूत करू शकला नाही. अफजल खान काय त्याला, मग अफजल खान काय म्हणला, मी काय करतो, आपण थोडं बोलून मिटू हा वाद. त्याला भेटीसाठी बोलवलं कस्तुरी रंजनला, आणि भेटीसाठी बोलवून हाताच्या या भागामध्ये त्याला बगलेमध्ये दाबून त्याच्यावर वार करून त्याला तिथे ठार मारण्यात आलं. आणि शिवाजी महाराजांचं गुप्तचर खातं इतकं उत्कृष्ट होतं, बहिर्जी नाईकांनी ही माहिती पहिलीच राजांना दिली होती. राजे तसे सावधच होते. राजांना माहित होतं की हा काय करणार आहे आणि हा कशासाठी आलाय म्हणून. शिवाजी राजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेटीच्या दिवशी असं ठरवलं. त्यांनी त्यांचाही एक वकील पाठवला, पंताजी गोपीनाथ वकील म्हणून. आणि भेटीच्या दिवशी असं ठरलं की दोन्ही वकील शामियान्याच्या बाहेर राहतील. एक बॉडीगार्ड म्हणजे जो सरदार होता सय्यद बंडा, तो अफजल खानाच्या बाजूने, आणि जीवा महाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने. आणि 10 सैनिक बाणाच्या टप्प्यावर, म्हणजे जिथून आपण धनुष्यबाण सोडतो, बाण जिथे कोसळतो त्या टप्प्यावर 10 लोक ठेवायचे. अफजल खानाचे 10, शिवाजी महाराजांचे 10. भेटीचा प्रसंग आला. काल एक उत्कृष्ट पोवाडा गायला अलदर, बहुतेक तो मुलगा असावा. खूप शहारे आले पोवाडा ऐकून, मस्त पोवाडा गायला. भेटीचा दिवस आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्याकडे विनंती केली. आणि अफजल खानाचा एक मोठा गुण होता की अफजल खानना स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचा, गर्विष्ठ होता, त्याची कुणावरही श्रद्धा नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजमुद्रा आहे त्याच्यावर काय लिहिलेलं आहे की हे लोककल्याणकारी राज्य आहे. आणि अफजल खानाचं एक फारसी भाषेतलं राजमुद्रा आहे, त्याच्यावर तो काय लिहितो, तो म्हणतो की स्वर्गातून जर कोणी विचारलं की अफजल खानाचं तत्व श्रेष्ठ का बाकी सरदारांचं तत्व श्रेष्ठ, तर फक्त वरतून एकच आवाज येईल की ती जे अल्लाची माळ असती ना त्यांची, अल्लाच्या जागेवर अफजल अफजल अफजल, ही त्याची राजमुद्रा आहे. असा तो गर्विष्ठ होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं, हा गर्विष्ठ आहे, ह्याला फुलवायला पाहिजे, ह्याला अजून मोठा केला पाहिजे. शिवाजी महाराज म्हणले, आप मेरे चाचा जान के समान हो, मैं आपसे आपके सामने कुछ भी नहीं, आप एक काम कीजिए, वो जो आपका सय्यद बंडा खड़ा है ना, उसको थोड़ा सा दूर भेजिए. छत्रपती शिवरायांना माहित होतं की खान काहीतरी नक्कीच घात करणार आहे. ज्या वेळेस भेट ठरली, दोघांचं आलिंगन झालं, एका बाजूने, दुसऱ्या बाजूने, परत तिसऱ्या बाजूने. पण ज्या वेळेस चौथ्या बाजूने शिवाजी महाराज खाली आलिंगन देण्यासाठी झुकले, त्यावेळेस खानाने जसं कस्तुरी रंजनचं मुंडकं आपल्या डाव्या हाताच्या बगलेखाली दाबलं, तसंच छत्रपती शिवरायांना पण तसंच आपल्या डाव्या हाताच्या बगलेखाली दाबून वरतून एका छुऱ्याचा वार करून सर 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 असा आवाज तिथे झाला. त्याला काय कळेना काय होतंय नक्की. त्याने पोटावरही वार केला, पोटालाही काही झालं नाही. छत्रपती शिवराय सावध होते. जातानाच वाघनखं घेऊन गेले होते. ही अंगठी असते मित्रांनो, वरतून जर असं बघितलं तर या अंगठ्या दिसतात, पण आतमधून वाघनखं असतात. जसं त्या खानाने डाव्या बगलेमध्ये गुंडाळलं होतं, मागून
वाघनखांचा मार केला. अफजल खान बिथरला. अफजल खानाला थोड्या वेळ काय कळलंच नाही की नक्की काय झालं. ओरडला, या अल्लाह. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळेचाही विलंब न करता पोटामध्ये बिछवा खुपसला. टर 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 पोटामध्ये आतडं बाहेर आलं. अफजल खान बावचाळला. त्याने छत्रपती शिवरायांवर मागून वार करण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्या डोक्यावर जिरेटोपावर बसला. पण महाराजांची इतकी तयारी होती मित्रांनो की त्यांनी जिरेटोपाच्या आतमध्ये देखील एक लोखंडी हेल्मेट परिधान केलेलं होतं. सय्यद बंडा बघतो तिकडून की अफजल खानाच्या पोटातून रक्त येतंय, त्याचा कोतळा बाहेर पडलाय. मागून आला आणि मागून त्याने वार करण्याचा प्रयत्न केला. वरच्या वरी जीवा महाला या सरदाराने त्याचा हात उडवला. म्हणून आपण म्हणतो की होता जीवा म्हणून वाचला शिवा. 17व्या शतकातील त्या हिरण्यकशिपूला त्याच 17व्या शतकातील नरसिंहाने कसा फाडला त्याचं उदाहरण आपण प्रतापगडाला जाऊन साक्ष आहे अजूनही, तिथे जाऊन पाहू शकता. हळूहळू स्वराज्य वेग घेत होतं. महाराजांना एक प्रश्न पडला, आखिर क्यों नहीं है हमारा राज इस समुद्र पे. हिंदू धर्मामध्ये मित्रांनो थोडासा वेळ द्या, थोडंसं एक गोष्ट सांगतो. हिंदू धर्मामध्ये सागराच्या पलीकडे जायची बंदी होती. अशुभ मानलं जायचं हिंदू समाजामध्ये की सागराच्या पलीकडे, समुद्राच्या पलीकडे हिंदू राजाने जाऊ नये असं सांगितलं जायचं. पण छत्रपती शिवरायांना एक प्रश्न पडला होता की हे फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज, अरबी, सिद्धी हे काय आकाशातनं टपकलेत का? येतात कुठून? इथल्या लोकांचं नुकसान करतात, हे येतात तरी कुठून? म्हणून त्यांनी ठरवलं की आपलं स्वतःचं भारतातल्या पहिल्या राजाचं आरमार असावं. छत्रपती शिवरायांच्या आधी खूप मोठे राजे होऊन गेले, त्यांच्या डोक्यात कधी विचार नाही आला. काबूल ते बंगालपर्यंत ज्याचं साम्राज्य होतं त्या औरंगजेबाच्या सुद्धा डोक्याला हा विचार शिवला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेज बुद्धीने ते हेरलं, त्यांनी आरमार बांधायचं ठरवलं. पण छत्रपती शिवरायांना आरमार कसं बांधायचं हे माहित नव्हतं, कारण आपल्याला कोणी त्याचं ज्ञानच दिलेलं नव्हतं. मी मगाशीच म्हणलं की त्यांच्या इतकं बुद्धिवान व्यक्ती कोणीच नव्हतं. त्यांना माहित होतं की येणार कोणी, हे पोर्तुगीज येतात, इंग्रज येणार. मदत कोणाची घ्यावी तर त्यांनी 2 पोर्तुगीज अधिकारी मुंबईच्या खाडीला बोलवून घेतले. त्यांना म्हणले की आम्हाला व्यापार करायचा, आम्हाला 40 गलबतं बांधून द्या, आम्हाला काय माहित नाही. आणि ते 2 अधिकारी म्हणले नाही नाही नाही, आम्ही नाही करणार, वी आर नॉट एबल टू डू दिस, असं काहीतरी बोलले ते. छत्रपती शिवराय हसले आणि म्हणाले, मी तुम्हाला होऊन देतो, जेवढे पाहिजे तेवढे होऊन देतो, किती पैसा लागेल तेवढं बोला. पोर्तुगीजांच्या मनात लोभाची चाहूल लागली त्या 2 अधिकाऱ्यांच्या. ते म्हणजे ठीक आहे, पण आमच्या दोघांच्यानी 40 बांधणं होत नाही, आम्ही लईत लई 2 बांधू. शिवाजी महाराज म्हणले काय हरकत नाही, माझे 80 लोक घेऊन जा, माझ्याकडे आहेत मावळे, 80 लोक घेऊन जा, ते तुम्हाला मदत करतील. ठीक आहे म्हणले. पोर्तुगीज गेले. गोव्याला जो पोर्तुगीजांचा व्हाईसरॉय होता, व्हाईसरॉय म्हणजे त्यांचा राजा, त्याला ही खबर कळली. तोही हुशार होता, त्याला कळून चुकलं की काहीतरी नक्कीच शिस्त आहे शिवाजीच्या मनात, काहीतरी नक्कीच शिस्त आहे. त्याने पोर्तुगीज जिथून येतात, पोर्तुगाल शहरात पत्र पाठवलं त्यांच्या राजाला की असे 2 पोर्तुगीज त्या शिवाजीला जाऊन मिळालेत आणि गलबत कशी बांधायची म्हणून सांगतायत. पोर्तुगीज राजाने पोर्तुगालमधून पत्र पाठवलं की लगेच तातडीने त्यांना अटक करा आणि त्यांना तुरुंगात टाका. ही बातमी त्या 2 पोर्तुगीजांना कळली. एका रात्रीत ते गायब झाले. महाराजांना मोठा प्रश्न पडला, अरे बापरे, 2 दिवसाचं 5च जहाज बांधून झाली होती, आपल्याला तर 40 बांधायचे. मावळे बिथरले. मावळ्यांना वाटलं आता कोण बांधणार एवढं. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगावं लागलं की तुम्ही घाबरू नका मावळ्यांनो, मी जे 80 मावळे तुमच्यासाठी पाठवले होते, कशासाठी पाठवले होते, जर ते पोर्तुगीज जाणार हे मला पहिलंच माहिती होतं, म्हणून ते 5 गलबत आता हे माझे 80 मावळे पूर्ण करतील. एवढी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची होती.
आणि आजची तरुण पिढी काय करते, आपली बुद्धी कुठे वापरते? आपली बुद्धी कुठे वापरते? गेम खेळण्यात. माझं सांगणं लहान मुलांना एवढंच आहे की तुम्हाला गेम खेळायची तर तुम्ही गेम खेळा, पण दिवसाचं एक वेळापत्रक बनवा. दिवसाचे 8 तास काय करता, तर दिवसाचे 8 तास तुम्ही गेमच खेळता. मोठे होऊन तुम्ही कुठेतरी अधिकारी होताल, मोठे होऊन तुम्ही कुठेतरी जॉबला जाताल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं नक्की, पण तुम्हाला काय घडवायचंय? तुम्ही कसे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण घेणार? हातात तलवारी घेऊन कुठेही लढायला जायचं नाही आपल्याला. आपल्या आपल्या क्षेत्रातच आपल्याला शिवविचारांची जयंती साजरी करायची आहे. 8 तासांचं माझं एक सांगणं आहे तुम्हाला की 8 तासांचं एक वेळापत्रक बनवा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. 8 तास तुम्ही झोप घ्या. दिवसाचे 24 तास असतात, उरले 16. त्या 16 मध्ये गेम किती वेळ खेळायची मुलांना ते तुम्ही ठरवा. पिक्चर किती वेळ बघायचा ते तुम्ही ठरवा. टीव्ही किती वेळ बघायचा ते तुम्ही ठरवा. आणि अभ्यासाला किती वेळ द्यायचा ते ठरवा. जर अभ्यास करून तुम्ही मोठे अधिकारी झाले ना, तर तोच खरा शिवभक्त. चंद्रकोर लावणारा शिवभक्त नाही. आता मी देखील चंद्रकोर लावली आहे, पण मला सार्थ अभिमान आहे या चंद्रकोरीचा. कारण ज्या अर्थी मी चंद्रकोर लावतो ना, ती चंद्रकोर मला अडवते की अरे ही आपली बहीण आहे, ही आपली आई आहे. ती चंद्रकोर मला अडवते की अरे भ्रष्टाचार करू नकोस, पैसे घेऊ नकोस, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहेस तू. त्यामुळे मला हा अधिकार आहे. ज्यांना ज्यांना चंद्रकोर लावायचे ना, त्यांनी एवढी पथ्य पाळा. कारण विठ्ठल मात्रा घ्यावी, त्यांनी पथ्य सांभाळावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा थोर युगपुरुष होणार नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्या नावाला दूषण लागल असं काही करू नका. एके ठिकाणी एक गाडी होती, 2 व्हीलर, त्याच्यावर शिवाजी महाराजांचा एक मस्त फोटो होता. मुलगा उतरला गाडीवरून, चंद्रकोर होती, दाढी होती, कानामध्ये बाळी होती, आणि बाजूलाच एक लहान मुलगा होता, त्याच्या आईसोबत उभा राहिला होता. लहान मुलगा आईला म्हणला, आई आई तो बघ शिवभक्त, मी पण मोठा होऊन त्याच्यासारखाच होणार. आईला वाटलं हा रे, त्याच्या गाडीवर शिवाजी महाराजांचं चित्र आहे, त्याच्या कपाळावर चंद्रकोर आहे, हा तर उदय शिवाजी महाराजांसारखं रूप धारण करतो. हो हो बाळ, तू पण शिवभक्त हो. 5 मिनिट जातात, 5 मिनिट. तो मुलगा हातामध्ये दारूची बॉटल घेऊन येतो आणि परत गाडीवर बसतो. ते ती आई बघते आणि मुलाचे डोळे झाकते. त्यावेळेस खूप वाईट वाटलं की तुम्ही शिवाजी महाराजांना दूषण देताय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा हे व्याख्यान हे काय एका तासात पूर्ण होणार नाही. सुजित तांबेच्या 7 पिढ्या जातील, पण ह्यांचा गौरव कधी कमी होणार नाही. हे उदाहरण मी तुम्हाला का दिलं? कारण की भगवद्गीतेचं मराठी वृत्तांत ट्रान्सलेशन संत ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलं. आता मी जास्त त्याबद्दल बोलायला नाही पाहिजे, इथे काका बसलेले आहेत. संत ज्ञानेश्वरांनी त्याचा भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरी म्हणून ते आपल्या मराठी लोकांसाठी दिलं. अंबेजोगाईमध्ये दासोपंत नावाचा एक महाराज होता. त्या दासोपंत महाराजांनी देखील, बरोबर ना, दासोपंत महाराजांनी देखील 1.5 लाख ओव्या भगवद्गीतेच्या मराठीमध्ये लिहिल्या. आणि त्यांनी एक सवाल केला, अरे ह्या संत म्हणतात त्या ज्ञानेश्वराला किती ओव्या लिहिल्यात त्याने? 9,000 फक्त. मी 1.5 लाख लिहिल्यात, 1.5 लाख. नाथ महाराजांना त्या दासोपंत महाराजांचं गर्वहरण करण्यासाठी तिथे जावं लागलं. ते तिथे गेले, सप्ताह बसला त्यांच्या घरासमोर. ओम नमोची आज्ञा ही पहिले 3 अक्षर याच्यावर त्यांनी सुरुवात केली बोलायला नाथ महाराजांनी. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, यांचं कीर्तन काय संपेना. त्या फक्त 3 शब्दांवरती 9,500 श्लोक आहेत आपल्याकडे. दासोपंत म्हणतो वा लय गोड आहे, लय भारी. अहो पण एक आत्ता झालं, दुसरं आत्ता झालं, ह्या 3 शब्दावर तुम्ही आठवडा घालवला, पूर्ण कधी होणार? तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं, दासोपंत तुमच्या 1.5 लाख ओव्या नक्कीच असतील, पण ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे ना, त्याचा अर्थ इतका गहन आहे की ऐकणारा आणि बोलणारा यांचं उभं आयुष्य संपून जाईल, पण त्या ज्ञानेश्वरीचं महती कमी होणार नाही. मी इथे तुलना करत नाहीये, पण मला फक्त एवढंच सांगायचंय की रामायण आणि महाभारत हे जसे आपल्या हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत, तसंच
की वयाचे 50 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दगदगता इतिहास आहे ना, तो एक शिवभारत म्हणून आपण वाचला पाहिजे, जगला पाहिजे. आपल्या मुलांवर कसे संस्कार करावे. आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आठवतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे असेच नाही घडले, त्यांचे वडील त्यांच्या साथीला होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर उत्तम उत्तम संस्कार केले होते. शिक्षण दिलं होतं. 16 भाषा येत होत्या छत्रपती संभाजी महाराजांना. संस्कृत मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहिले. हे कसं काही शक्य झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनाही शिकता आलं असतं, पण त्यांच्यामध्ये एक भावना होती की अरे मी शिकलो नाही, मी इंग्रजी भाषा शिकलो नाही, मला वेळ झाला, पण माझ्या मुलांनी शिकावं. तशी तुमची तळमळ पाहिजे. मी शिकलो नाही, पण माझी पुढे बसलेली मुलं आहेत ना, त्यांनी शिकलं पाहिजे. त्यांनी यांच्यासारखं क्लास 1 अधिकारी होऊन एक दिवस स्टेजवर दुसऱ्यांचा सत्कार केला पाहिजे. पण आजकाल कसं होतंय, प्रॉपर्टी भरपूर आहे, मुलाला कशाला शिकवायचंय, करल शेती, काय होतंय. कसं आहे मित्रांनो, शेतीचं सगळं राम भरोसे. जर पाऊस नाही पडला तर तुम्ही काय करणार. शेती करायची, शेती राखायची असते, शेती करायचीच असते, पण त्याचबरोबर शिक्षणाला तुम्ही तेवढंच महत्व दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांवर अजून बोलण्यासारखं खूप काही आहे. आपण भावकीमध्ये मी जसं म्हणलं की तरुणाई म्हणजे फक्त कॉलेजमधले विद्यार्थी नाही, तुम्ही 40-50 वयाचे जे पुढे बसले ते पण आहे. आपण भावकीमध्ये भांडतो, भावकीमध्ये भांडणं लावतो, काड्या करतो. हे असं का होतं हे आपण बोलत नाही. हे बाहेरचे येऊन आपल्याला सांगतात की अरे तुझ्या भावकीमध्ये असं झालं, तुझ्या भावकीमध्ये तसं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे तर युद्धात मारले गेले. तेव्हापासून त्यांनी त्यांच्यासोबत जे सहकारी होते त्यांनाच भाऊ मानलं होतं. एके दिवशी पन्हाळ्याचा किल्ला घेण्यासाठी कोंडाजी फर्जंद निघाला आणि कोंडाजी फर्जंदच्या उजव्या हातामध्ये सोन्याचं कड छत्रपतींनी घातलं. महासाहेबांनी विचारलं, अरे शिवबा याची काय गरज होती आता, ते युद्धाच्या नंतर पण तू करू शकला असता ना. तेव्हा शिवाजीराजांची इथे दूरदृष्टी कळते. शिवाजीराजे म्हणतात, एक चूक मी केली. कोंढाणा किल्ला घेताना नरवीर सरदार सुभेदार तानाजी मालुसरांनी यांनी आपला तिथे जीव सोडला. त्याचा सत्कार जिवंतपणे मला करता आला नाही आणि मला भरोसा नाही हा कोंढाजी फक्त 60 मावळे घेऊन चाललाय. त्याचं जर उद्या काही तिथे बरे वाईट झालं तर माझ्या मनाच्या अंतरी शल्य राहील की मी माझ्या भावाचा सत्कार केला नाही. म्हणून मी त्याच्या हातात जिंकण्याआधीच कड लिहिलंय. आपण यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की जो राजा, त्याचा तो सख्खा भाऊ नाहीये, त्याचा तो चुलत भाऊ नाहीये, त्याचा तो फक्त मित्र आहे, त्याला तो सख्या भावाप्रमाणे वागवतो. तर आपण आपल्या सख्या भावांसोबत जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा बाकी काय असतील त्याच्यासाठी भांडलं पाहिजे का. उलट तुम्ही त्यांना शिक्षणासाठी मदत करा, तुम्ही त्यांना पुढे नेण्यासाठी मदत करा, मागं खेचू नका. दरवेळी म्हणलं जातं मराठ्यांची जाती खेकड्याची, का म्हणलं जातं, त्याला आपण बंद करू शकत नाही का त्या म्हणीला. कधीतरी आपलं कोणतरी मोठं होत असेल त्याला आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे, तरच ती मन बंद होईल. खूप वेळ झालाय मला माहिती आहे. अजून काय तुम्हाला सांगायच्याच गोष्टी. कोकणामध्ये पाटील नावाचा ग्रस्त होता, कोळी होता. शिवाजी महाराजांच्या टोटल 8 मोहिमा तिथे फसल्या होत्या. त्यातली पहिली मोहीम जंजिरा किल्ल्याची उंची मोजायची होती. त्यांनी त्या पाटील नावाच्या कोळीला पाठवलं, म्हणजे जा त्या जंजिरा किल्ल्याची डेप्थ बघून, म्हणजे उंची बघून, खोली बघून ये किती आहे, म्हणजे हल्ला करायला आपल्याला तसा. तो गेला, महाराजांचा आदेश म्हणल्यावर तो गेला. भरती ओहोटी सुरू झाली. पहिल्या दिवशी माघारी फिरला. त्याला वाईट वाटलं की या निसर्गाच्या कोपामुळे मी माझ्या राजाचं काम करू शकत नाहीये. त्या भरती ओहोटीमध्ये तो घुसला, सुखरूप पोहोचला जंजिराच्या किनाऱ्यावर. त्यांनी तिथं शिडी लावली. त्या काळी असं मोजायचं साधन जास्त नव्हतं. त्यांनी अशी मोठी शिडी लावली. त्याला अंदाज आला किती मोठं आहे ते, आणि शिडी लावून तो चढला वरती. तिथून त्या सिद्धी खैरियतच्या माणसांनी त्याला बघितलं आणि ते धावत आले. आता का आपलं काही खरं नाही आपल्या पाटलाला वाटलं, पण पाटलाने थोडीशी झटापट करून त्या 2-4 सिद्ध्यांच्या ते शिपुडे होते त्यांना मारून टाकलं आणि त्यांचा देह त्या समुद्रात फेकून टाकला. त्यांनी बघितलं की समोरून अजून 10-100 लोक येत आहेत, पण त्या 10-100 लोकांना हा पाटील दिसत नव्हता. पाटील आडबाजूला झाला. पाटलाने लगेच शिडी काढली.
शिडी काढून नावेमध्ये टाकली आणि त्या होडीतून तो रिटर्न आला. त्याला खूप वाईट वाटलं, आपलं काम अर्धवट राहिलं. आता छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावर नाराज होणार. लगेच बुलावा आला रायगडावरून की पाटील तुम्हाला छत्रपतींनी बोलवलंय. पाटलाला वाटलं आता काय आपलं खरं नाही, आपण महाराजांचं काम नाही केलं, त्यामुळं आपण आता काय शिवाजी महाराज आपल्याला शिक्षा करतील. त्यामुळे शिक्षा करतील आणि त्या पाटलाला तसं वाटलं. तो गेला. शिवाजी महाराजांनी चक्क सोन्याचा कडा घालून त्या पाटलाचा सत्कार केला मंत्रिमंडळासमोर आणि म्हणाले, तू जर त्या सिद्ध्याच्या जंजिऱ्यावर शिडी घेऊन गेला, शिडी तिथेच ठेवून आला असता, तू घेऊन आला नसता तर त्या सिद्ध्याला वाटलं असतं की हे शिवाजीचंच काम आहे. तो सावध झाला असता की हे शिवाजीचं काम आहे. असं आपण भावकीमध्ये ठरवलं पाहिजे. आणि मी आजचं हे भाषण वेळेअभावी संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद सुजित. अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये शिवविचारांचं बीज या ठिकाणी आपण गुंतलं. बघा, हा कीर्तेश्वर प्रतिष्ठान चिंचवड ढगे यांच्या विचारातून हा शिवविचारांचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं असे कीर्तेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन तांबे, समाधान मागते, माधव ढगे, तानाजी ढगे, दत्तात्रय तांबे, कुणी लिहू नका, समाधान ढगे, विठ्ठल ढगे, केशव ढगे, अजिनाथ सुरवसे, आनंद मनोज, अतुल गोरे, कृष्ण विदाते, सुहास विदाते, तानाजी विदाते, हर्षद तांबे,